पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू। गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अमित गोरखे घेणार मुख्यमंत्र्यांची आज भेट। मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचा गोरखेंचा दावा। लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट कार्यक्रमात पीडित भिसे कुटुंबियांचा थेट आरोग्य मंत्र्यांशी संवाद। भविष्यात अशा घटना घडणार नाही याची खबरदारी घेऊ, आबिटकरांचं आश्वासन। पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात। पालिकेचा 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला। मंगेशकर रुग्णालयासंदर्भात आणखीन एक धक्कादायक बाब समोर। नवी मुंबईमध्ये ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई। 18,45,000चा 73 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त। अहमद मोटलानीला अटक तर 1 जण फरार। सदस्य नोंदणीमध्ये भाजपचा इतिहास। महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नवा रेकॉर्ड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक। मातोश्रीत बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। मनसेकडून बोरिवलीतील व्यापाऱ्यांकरता मराठीची शाळा। मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मोठा बोर्ड लावून देणार मराठीचे धडे, तर मराठी पुस्तकही दिलं जाणार भेट। करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या विवाहासंदर्भात करुणा शर्माचे वकील आज कोर्टात सादर करणार पुरावे सादर करण्याची दाट शक्यता, तर अधिकृत विवाह नसल्याचा मुंडेंच्या वकिलांचा दावा। माझगाव कोर्टातल्या सुनावणीकडे नजरा। अमरावतीमध्ये भीषण पाणी टंचाई। 12 टँकरद्वारे पाणी पुरवठा। 28 विहिरींचं अधिग्रहण, तर 160 उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी। आणि शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात। पहिल्याच दिवशी शेकडो पालख्या साईंच्या शिर्डीत दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।